योजनेच्या लाभासाठी मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा, ताटकळत बसलेल्या महिला लाभार्थ्याच्या योजना वाटपावर रोष, लाभार्थ्यांच्या हितासाठी पुढे सरसावले राम रघुवंशी, तर योजना आम्हीच मंजूर करून आणली, यांच्या वल्गना कोणीही करू नये, आमदार चंद्रकांत रघुवंशी। बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच आणि भांडीपेटी वाटपाचा वाद काही नवा नाही। या योजनेच्या लाभार्थ्यांना मध्यरात्रीपासून रांगेत ताटकळत उभं राहावं लागल्याने महिला लाभार्थ्यांमध्ये योजनेच्या वाटपाबाबत रोष निर्माण झाला आहे। मध्यरात्रीपासून ते दुपारी उशिरापर्यंत वाटप न झाल्याने त्यात आणखी उशीर होत असल्याने लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। महिला लाभार्थ्यांची दयनीय अवस्था व सुरक्षेच्या बाबी पाहता ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी करत भांडी वाटपाला सुरुवात केली आहे। तर योजना आम्हीच मंजूर करून आणली, याच्या वल्गना कोणी करू नये। कोणताही पुढारी घरून योजना राबवत नसतो। योजना शासन, प्रशासन आणि महायुती सरकारची आहे। पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ मिळालाच पाहिजे, पण लोकप्रतिनिधींच्याच हस्ते वाटप करण्याचा अट्टहास करून हजारो लोकांना रांगेत ताटकळत ठेवणे योग्य नाही, असे विधान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले आहे। नमस्कार, माझं नाव आशा पाटील, माझ्या गावाचं नाव कोराळा। आज चंदू भैया आणि राम भैयाच्या वतीने आम्हाला भांडे वाटप होत आहे तिथं, त्यांच्या संमतीने आम्हाला आज भांडे मिळाले आहेत, म्हणून त्यांचे आभारी आहे। मी सकाळी 5 वाजल्यापासून आलो होतो, 12 वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते। राम भैया, चंदू भैया आले, यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि यांनी आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले। काही लढाई नाही, भानगड नाही, सगळे सुखरूप काम झालं। चंदू भैया आणि राम बाबू यांच्या खूप म्हणजे धन्यवाद। इंडिया टाइम्स 24x7 न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट।